शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ग्रामपंचायतमध्ये राजमाता मासाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी मोठ्या दिमाखामध्ये संपन्न झाली। यावेळेस प्रतिमेस पुष्पहार घालून अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळेस प्रमुख उपस्थितीमध्ये आदर्श सरपंच रमेश गडदे, बंडू नाना राऊत, संत सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रमेश भुजबळ, आदर्श ग्रामपंचायत सदस्य व रणझुंजार मित्रमंडळचे संस्थापक अध्यक्ष त्रिनयन कळमकर, पंढरीनाथ खरपुडे, प्रकाश सासवडे, राजाराम गायकवाड, मधुकर भुजबळ, सागर भोसले, माऊली भुजबळ, साईराम वाबळे, गणेश गायकवाड व महेश शिर्के यावेळेस उपस्थित होते। यावेळेस आदर्श ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कार बोलताना म्हणाले की अतिशय हाल अपेष्टा सहन करून अनेक ऐतिहासिक निर्णय, मग त्यामध्ये स्त्री शिक्षण असेल, महिलेचा पुनर्विवाह असेल, अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं मूल असतील, त्यांचे संगोपन असेल, असे अनेक निर्णय त्या कालखंडामध्ये सावित्रीबाई फुले यांनी घेतले आणि म्हणून ते महामानव झाले। परंतु नुसत्या जयंती साजरी किंवा पुण्यतिथी साजरी करून जमणार नाही। त्यासाठी त्यांनी त्या काळात जे निर्णय घेतले ते काही निर्णय आज आपण अंमलात आणले पाहिजे। उदाहरणार्थ, बहुजन समाजातील विधवा महिलेचा पुनर्विवाह जी संकल्पना आहे ती आपण भविष्यात निश्चित अंमलात आणू। त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश भुजबळ बोलताना म्हणाले की त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आम्ही भविष्यामध्ये सुरू करणार आहोत। सर्वात शेवटी रमेश गडदे यांनी सर्वांचे आभार मानले। तुम्ही जाणून घ्या की भविष्य काळामध्ये आपले काय विजन असेल समाजाकरता किंवा जे महिलांसाठी त्या काळामध्ये अनेक हालापेष्टा लोकांची दगड शेण खाऊन सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण अत्यंत धरला। आज सामान्य महिला सुद्धा पेट्रोल पंप ते वैमानिकपर्यंत मदत मागू शकते। त्या माध्यमातून आपण आपल्या समाज बांधवांना काय सांगतात भविष्य काळामध्ये? आज या ठिकाणी शिक्रापूर ग्रामपंचायत सभागृहामध्ये ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ आणि आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्याने घेतलं जातं ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। आज या दोन्ही मातेंचं जयंतीच्या निमित्तानं उपस्थितांमध्ये शिक्रापूरचे विद्यमान सरपंच रमेशजी गडदे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयनजी कळमकर, उपस्थितांमध्ये सर्वच मान्यवर। मला आनंद वाटतो आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे सर्वजण जमलेले आहोत। ज्या मातांनी समाजाला विचारांची क्रांती दिली आणि समाज परिवर्तनाची जी धुरा त्याने समाजाला दिली त्या मातेचा आज जयंती। राजमाता जिजाऊ यांच्याकडे जर पाहिलं तर एक माता काय काय करू शकते हे उदाहरण आपल्याला सर्वांसमोर आहे। ज्या मातेनं राजा निर्माण केला, विचारांचा राजा, 18 पकड जातीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आज संपूर्ण जगामध्ये एक क्रांती निर्माण होत आहे। अनेक तरुण विचारांनी स्फूर्तीने बेफाम होत असताना समाज जागृती झाली पाहिजे आणि समाज जागृती खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांमध्ये सुद्धा आहे। ज्या काळामध्ये शिक्षण नव्हतं, उच्च नीच शूद्र अशी व्यवस्था होती आणि या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुल्यांना एक संघर्ष करावा लागला। एका ब्राह्मणाच्या लग्नामध्ये त्यांना अपमान झाला आणि त्या अपमानाचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करून समाजाला कोणती दिशा द्यायची आणि खऱ्या अर्थानं तिथून सुरुवात झाली आणि 1848 साली पहिली मुलींची शाळा त्यांनी पुणे येथे सुरू केली। अनेक महिलांना शिक्षण मिळालं, पण त्या काळामध्ये शिकवण्यासाठी महिला नव्हत्या, शिक्षिका नव्हती आणि स्वतःच्या पत्नीला शिक्षण दिलं आणि पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका ही भारताची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आहेत। या दोन्ही दाम्पत्याचा कार्यकाळ जर पाहिला आपण तर त्यांच्या जीवनामध्ये अपार कष्ट, पण कष्टाने कधीही ते खचून गेले नाहीत। महात्मा ज्योतिराव फुले यांचं जर आपण एक विचार ऐकला, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले।
की अविद्या म्हणजे काय आहे. अविद्या हे अंधश्रद्धा आहे, अशिक्षणाचं लक्षण आहे. आणि जर शिक्षण जर मिळालं, एक महिला शिकली, एक मुलगी शिकली, ते संपूर्ण घर शिक्षित होतं. ते संपूर्ण घर शिक्षित झालं, तर संपूर्ण समाज शिक्षित होतो. हा विचार त्यावेळेस त्यांनी दिला आणि खऱ्या अर्थानं त्यांचे विचार आपण घेऊन समाजामध्ये गेले पाहिजेत. आपली कृती बदलली पाहिजे आणि जास्तीत जास्त परोपकार करता येईल. संत सावता महाराज ट्रस्टच्या वतीनं आम्ही वेगवेगळे उपक्रम साजरे करणार आहोत. त्यासाठी ट्रस्टसाठी एक स्वतःची जागा घेऊन एक वेगळं कार्यालय उभं करणार आहोत आणि अनेक सामाजिक उपक्रम तिथे करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी रवी गर्दी आहेत, आदर्श सरपंच शिक्रापूरचे अनेक हे असतील, विचार असतील या ठिकाणी येऊन सातत्यानं आज शनिवार असताना सुद्धा ग्रामपंचायत उघडून त्यांनी या ठिकाणी पुण्यतिथी साजरी केलेली असे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यावर जाणून घेऊया. आज आपल्या शिक्रापूर ग्रामपंचायतमध्ये स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त विद्यमाने आपण आज जयंती साजरी करत असताना उपस्थितांमध्ये प्रामुख्याने शिक्रापूर नगरीचे माजी सदस्य रमेश भुजबळ असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन भुजबळ कळमकर असतील, त्याचबरोबर आमचे पत्रकार राजाभाऊ गायकवाड असतील, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मधवान भुजबळ असतील, तसेच ज्यांनी नुकतीच डाक विभागामध्ये चांगली सेवा केली ते आमचे सहकारी मार्गदर्शक पांडाभाऊ तरपुडे असतील, तसेच प्रकाश सासवडे, महेश शिर्के, तसेच आमचे ग्रामपंचायत कर्मचारी सैराम वाबळे यांनी आज या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित राहिले. त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आत्ताच दोन वक्त्यांनी आमच्या सांगितलं की जिजाऊंच्याबद्दल माहिती सांगितली, सावित्रीबाईंच्याबद्दल माहिती सांगितली, पण खरं पाहिलं तर त्या काळात शाळा जर चालू झाली नसती महिलांची तर पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणा, प्रतिभाताई पाटील म्हणा, राष्ट्रपती आपल्या PT उषाताई म्हणा, त्या शिकल्या नसत्या आणि त्या सर्वोच्च पदावर गेल्या नसत्या. म्हणून खरंच शिक्षणाचा पाया मुहूर्तमेळ सावित्रीबाईंनी रोवली आणि त्याचा आज आपल्या सर्व क्षेत्रामध्ये महिलांना आरक्षण मिळालं आणि त्या पद्धतीने महिला चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. म्हणून या दोन्ही मातांना मी शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिवादन करतो आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांची आज आपण सर्वजण ग्रामपंचायत शिक्रापूर कार्यालयामध्ये संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत. खरं पाहिले तर ज्या राजमाता जिजाऊंनी एक स्वराज्य स्थापना करण्यासाठी एक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतून आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक असं लोककल्याणकारी राज्य खरं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं. त्या राजमाता जिजाऊ यांची खरं पाहिलं तर आज जयंती आहे. त्याचबरोबर ज्या सावित्रीबाई फुले आहेत आणि जे महात्मा फुले यांनी जे समाज सुधारण्याचं काम खरं पाहिलं तर 18व्या शतकामध्ये केलं. खरं पाहिलं तर सावित्रीबाई फुले आपल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. ज्या काळामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान होते त्या काळामध्ये खरं पाहिलं तर पुढे येऊन समाजातील अशिक्षित लोकांना सुधारण्याचं काम खरं पाहिलं तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलेलं आहे. पण आजच्या काळामध्ये आपण पाहतो की त्यांचे जे विचार आहे ते विचार कुठेतरी मागे पडल्यासारखं वाटत आहे. आजच्या काळामध्ये मी फक्त एवढेच सर्वांना विनंती करतो की जे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे सत्यशोधक समाजाची स्थापना करून जे विचार दिले, जे कार्य केलं, तर ते कार्य या ठिकाणी पुढे नेण्याचं काम खरं पाहिजे तर आपल्या सर्व बहुजन समाजातील लोकांनी केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी विधवा महिलांचं पुनर्विवाह असन, बाल संगोपन केंद्र असन, असे अनेक कामं खरं पाहिजे त्यांनी केली. तर या ठिकाणी आमचे संत सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रमेश भुजबळ असन, ट्रस्टचे सर्व सदस्य असन, या ठिकाणी आताच या ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की जे महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जे कार्य केले ते कार्याचा थोडा का व्हायला एक भाग म्हणून त्या ठिकाणी आपण या कार्याची छोटीशी सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी विधवा पुनर्विवाह हा खरं पाहिलं तर पहिला एक उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी आम्ही कार्य चालू करणार आहे. भविष्यामध्ये ज्या विधवा महिला असेल त्या ठिकाणी ती एक कार्यालयामध्ये त्यांच्या नोंदी ठेवणार आहेत आणि त्या नोंदी ठेवून ज्या विधवा महिला आहेत त्यांचा पुनर्विवाहासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी जो असा उपक्रम केला तर खरं पाहिलं तर त्यांना आजच्या या
जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन ठरणार आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये खरं पाहिलं तर त्यांचे निश्चित जयंती साजरी करून आणि पुण्यतिथी साजरी करून चालणार नाही. तर त्यांचे खरं पाहिलं तर विचार समाजामध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे आणि ते विचार खरं पाहिलं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी घेऊन जाणार आहे अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. पुन्हा एकदा या जयंतीनिमित्त या दोन्ही विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी भविष्य काळामध्ये त्रिवेणी कणकरनी सांगितलं की खऱ्या अर्थानं त्यांना जर त्यांचा विचार जर केवळ ठेवायचा असेल तर पुनर्विवाह हा जो अतिशय महत्त्वाची जी योजना आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी बी सांगितलं भविष्य काळामध्ये आम्ही चालू करू. सरपंच साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या संदेश दिलेला आहे. मी निलेश जगताप, धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.